बुलढाण्याच्या खामगावात एका समाजाच्या बांधकामात अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न, बांधकामामध्ये अडथळा निर्माण करत अज्ञाताकडून महापुरुषाचा पुतळा स्थापित, रामनगर गावात तणावपूर्ण शांतता, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात. बुलढाण्याच्या चिखला गावात पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारला. शिवभक्तांकडून रात्री पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना, पुतळ्याच्या स्थापनेवेळी शेकडो शिवभक्त उपस्थित, गावामध्ये पोलिसांचा बंदोबस्त. बुलढाण्याच्या चिखला गावातील वादानंतर 19 आरोपींना अटक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड यांची माहिती. पोलिसांकडून 25 आरोपींसह इतर 100 जणांवर गुन्हे दाखल. भंडाऱ्यामध्ये बाळ विक्रीचे आणखीन एक प्रकरण समोर आलं आहे. गोंदियामधील डॉक्टर नितेश वाजपेयीनं भंडाऱ्याच्या मोहदुरामधील दाम्पत्याला बाळ विकलं. सुमारे 4,70,000 रुपयामध्ये नवजात बाळ विकल्याची माहिती. सांगलीच्या मिरजेमध्ये 2 चिमुरड्यांची दत्तक म्हणून 40,000 विक्री, बालकांच्या आईसह दत्तक घेणाऱ्या चौघांवर गुन्हा, कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता बालकं दिली दत्तक. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आज पुणे दौऱ्यावर. काँग्रेस भाजपच्या राड्यामध्ये जखमी झालेल्या कार्यकर्त्यांची भेट घेणार. टिपू सुलतानवरील वक्तव्यानंतर झालेल्या राड्यानंतर सपकाळांचा पुणे दौरा. छत्रपती संभाजीनगरमध्ये अनधिकृत होर्डिंग काढताना मनपा कर्मचाऱ्याला विजेचा शॉक लागल्यानं पालिका कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, तर दुसरा कर्मचारी गंभीर जखमी. मुकुंदवाडी परिसरामधली घटना. नागपूर महापालिका निवडणुकीमधील 12 उमेदवारांनी अजूनही निवडणूक खर्चाचा तपशील सादर केला नसल्याचं समोर. 993 पैकी 981 उमेदवारांकडून खर्चाचा तपशील सादर. गाई आणि म्हशीच्या दूध दरामध्ये 2 रुपयांची वाढ, 1 मार्चपासून प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. दूध उत्पादक संघाचा निर्णय. पुण्यामध्ये पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये किमान तापमानामध्ये घट होणार. हवामान विभागाकडून अंदाज व्यक्त. पुणेकरांना उकाड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता.